सर्वांना माझा नमस्कार. आपण नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदासाठी प्रिपरेशन करत आहोत. त्याच्यामध्ये आपला डिझास्टर मॅनेजमेंट असा त्यांनी टॉपिक मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर हा टॉपिक तुम्हाला आता भरपूर जणांना असा डाऊट असेल, की ह्याच्यामध्ये ते बेसिकली ॲक्ट विचारणार आहे, की डिझास्टर मॅनेजमेंट विचारणार आहे. तर एक गोष्ट समजून घ्या. तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक खूप वाईड स्वरूपाचा आहे, मोठ्या स्वरूपाचा आहे. ठीक आहे. याच्या अगोदरसुद्धा मी ही गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केली. हे जर तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट असेल, तर हा एवढासा बिंदू हा तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टचा असणार आहे. हे जे आपण आता क्वेश्चन या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, ते तुमचे BMC असिस्टंट कमिशनरचा जो पेपर झाला होता 2012ला ते 2017ला सुद्धा त्यांचा एक पेपर झाला होता. त्याचेसुद्धा काही क्वेश्चन आपल्याकडे आहे आणि राज्यसेवा मुख्यला डिझास्टर मॅनेजमेंटवरती कसे प्रश्न त्यांनी विचारले, यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो, की या टॉपिकवरती प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. आपण आपल्या बॅचमध्ये जवळपास 70 ते 72 पेजेसची नोट्स तुम्हाला शेअर केली. त्याच्यापैकी 30 पानं जवळपास तुमचे हे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टवरती, पण ते 30चे 30 पानं तुम्हाला करणं गरजेचं नाही आहे किंवा अपेक्षित नाही आहे. त्यातली महत्त्वाची कलमं किंवा सेक्शन्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे. ते सुद्धा मी तुम्हाला कळवेल. ठीक आहे. लेक्चरच्या टायमाला आपण ते डिस्कस करू. पण इथं मला तुम्हाला क्वेश्चन कसे आले ते डिस्कस करायचे. तर पहिलाच प्रश्न काय? ज्यामुळं समाजाचं सामान्य कामकाज विस्कळीत होऊन समाजाची मूलभूत रचना बिघडते, अशा अचानकपणे उद्भवणाऱ्या मोठ्या दुर्दैवास काय म्हणतात? आता हा प्रश्न असा आहे ना, की इथं तुम्ही ठीक आहे, तुम्ही जास्त काही रीडिंग वगैरे नाही केलं, पण तुम्ही एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे तुमच्याकडं. ग्रॅज्युएशनपर्यंतचं जे तुमचं नॉलेज आहे, त्या बेसिसवरती तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. अजून एक, ज्यांना सिलेबसचं चांगलं ज्ञान आहे, त्याच्यावरती पकड आहे, ते सुद्धा हा प्रश्न तुमच्या लॉजिकच्या बेसिसवरती सोडू शकता, की आपत्तीची डेफिनेशन त्यांनी इथे सांगितलेली आहे. म्हणजे काय? लेव्हल 1ला त्यांनी प्रश्न विचारला आहे. तुमच्या डेफिनेशनसुद्धा महत्त्वाच्या आहे. आपण नोट्स दिल्या सुरुवातीलाच, तिथं आपण तुमच्या आपत्ती व्यवस्थापन काय असतं, आपत्ती काय असतं, हॅझार्ड, व्हल्नरेबिलिटी आणि रिस्क याच्यामधला फरक काय असतो, या संकल्पनात्मक गोष्टी तुम्हाला क्लिअर करून दिलेल्या आहे. लेक्चर आपण जेव्हा घेऊ त्याच्यामध्ये अजून त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहे. पुढे काय? खालीलपैकी कोणती घटना नैसर्गिक आपत्ती नाही? म्हणजे काय? तुम्हाला 2 गोष्टीमध्ये इथं डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. 2 गोष्टी कोणत्या आहेत तुमच्या? की आपत्ती ही किती प्रकारांची असते, याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला. एक मानवनिर्मित आपत्ती असते. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा टेररिझमचा अटॅक झाला, ठीक आहे. दहशतवादी हल्ल्याला आपण तुमच्या मानवी आपत्तीमध्ये घेतो. चेंगराचेंगरी झाली, त्यालासुद्धा आपण मानवी आपत्तीमध्ये घेतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये तुमचे भूकंप आले, लँडस्लाईड आलं, ठीक आहे. किंवा मग तुमचा ग्लॅशियरचं जे अॅव्हलॅन्च आपण त्याला म्हणतो, त्या सर्व गोष्टी तुमच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात. म्हणजे काय? बेसिक संकल्पनावरती हा तुम्हाला त्यांनी सेकंड प्रश्न विचारलेला आहे. पुढे काय? आपत्ती व्यवस्थापन प्रणालीतील पहिली पायरी कोणती? आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं डिटेलमध्ये नॉलेज असणं अपेक्षित आहे. तुम्हाला लेयर 2चा हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कशावरती? डिझास्टर मॅनेजमेंट सायकलवरती त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. याचं जर तुम्ही NDMAच्या वेबसाईटवरती गेले, तर त्यांच्या सेकंड, थर्ड पेजेसवरती त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटची सायकल दिली, जी की आपण आपल्या नोट्समध्ये सुद्धा घेतली. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आढळून येतील. त्याच्यामध्ये त्यांनी पहिली पायरी विचारलेली, बरोबर. याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला त्याचा क्रम, या ज्या तुमची जी सायकल आहे डिझास्टर मॅनेजमेंटची, त्याचा क्रम तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे काय विचारतात ते? अलीकडे कोणत्या साली मुंबई महापुराने प्रभावित झाली? ठीक आहे. हा प्रश्न तुमच्या राज्यसेवा मेन्सला सुद्धा वारंवार विचारला गेलेला आहे. म्हणजे काय? फॅक्च्युअल प्रश्न इथं त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय असणार आहे तुमचं? 2005 साली मुंबईला महापूर आलेला होता. इथं उत्तर डिस्कस करायचा माझा पर्यायच नाही, पण तुम्हाला टॉपिक समजावून सांगण्याचा माझा इथे हेतू आहे. पुढचा प्रश्न काय? भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला? हा आपण या टॉपिकवरचा 5वा प्रश्न बघतोय, बरोबर. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 5वा प्रश्न बघतोय, जो की त्यांनी ॲक्टवरती विचारला. आणि ॲक्टचं काय विचारलं त्यांनी? इयर इथं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? 2005 असं त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे काय विचारतात ते? आपत्ती व्यवस्थापनाची कार्ये खालील कोणत्या व्यवस्थापन तत्वावर आधारित आहे? बेसिकली तुम्हाला इथे परत संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे सुद्धा याचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जवळपास तुमच्या हा 6वा आणि 7वा त्याच्यामध्ये टॉपिक येत नाही. 5वा सुद्धा त्याच्यामध्ये येत नाही. याचं उत्तर तुमचं एक असणार आहे. अहवाल सादर करणे, अंदाजपत्रक बनवणे आणि संप्रेरणा देणे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही. आपण लेक्चर घेताना डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. याचं उत्तर इथं तरी मी तुम्हाला एक हे असं देत आहोत. ठीक आहे. पुढे काय? कोणत्या साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले? इथे या प्रश्नावरून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे? ज्या पण तुमचे डिझास्टर्स झाले, ज्या पण आपत्ती झाल्या दोन्ही प्रकारामध्ये, त्याच्या तारखा, त्याचे इयर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे बाब तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. 127चं तुमचं उत्तर काय असणार आहे मग? 127चं तुमचं उत्तर 2008 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. पुढे काय विचारतात ते? तमिळनाडूच्या किनारपट्टीवर 30 डिसेंबर 2011 रोजी धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होतं?
तर हा प्रश्न त्यांनी 2011च्या चक्रीवादळावर विचारला. बरोबर 128व्या क्रमांकाचा तुमचा हा प्रश्न आहे. जो क्वेश्चन पेपरमध्ये क्रमांक होता तो मी ॲज इट इज घेतलेला आहे. काय विचारलं त्यांनी तुम्हाला? हा प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सच्या अँगलने त्यांनी विचारला. 2012ला हा पेपर झाला होता आणि त्यांनी 2011चा क्वेश्चन तुम्हाला विचारला. याचा अर्थ हा प्रश्न तुमचा करंट अफेअर्सच्या अँगलने विचारला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक करताना करंट अफेअर्सच्या गोष्टीसुद्धा समजून घेणं आहे. त्याच्यामध्ये आपण ग्लोबल टेररिझम इंडेक्स जे बघतो, मी तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा एक स्क्रीनशॉट टाकला होता आपल्या पोस्ट सेक्शनमध्ये. त्याच्यामध्ये GTIचे जे रँकिंग वगैरे असते तर ती सुद्धा मी त्याच्यामध्ये तुम्हाला दिली. का? कारण की तुम्हाला करंट अफेअर्सच्या अँगलने सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? थेन असं असणार आहे. मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून सौम्य करता येईल? आता जर तुम्हाला 2005चा महापूर जर माहिती असेल तर तुमचा हा प्रश्न तिथे सुटू शकतो की ठीक आहे, जर तुम्ही तुमचं सॉलिड वेस्ट जे आहे तर त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर तुमची पुराची समस्या ही तुमची काय होणार आहे? सौम्य केल्या जाऊ शकते. हे असं त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे काय बेसिकली तुम्हाला आता हा प्रश्न तुमचा वरती त्यांनी पूर विचारला आणि खाली त्यांनी थोडा संकल्पनात्मक गोष्टी तुम्हाला विचारायचा प्रयत्न केलेला आहे. आता भरपूर जण असे ऑब्सेस झालेले होते की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच करायचं आहे, ॲक्टमधला प्रत्येक सेक्शन उपकलम मला पाठ करायचं आहे तरच मला मार्क येतील, तर ही बाब नाही आहे. तुम्हाला काय त्यांनी ब्रॉडर स्वरूपाचे संकल्पनात्मक प्रश्नसुद्धा इथं विचारलेले. आपत्तीच्या तारखा ह्या गोष्टीसुद्धा त्यांनी विचारलेल्या आहे. पुढे काय म्हणतात ते? पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी संरचनात्मक उपायांपैकी एक कोणता आहे? इथं तुम्हाला संकल्पना क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. याचं उत्तर हे तुमचं ड्रेनेज सुधारणा असणार आहे. हे आपण लेक्चर डिस्कस करताना 100% डिस्कस करूया. पुढे काय सांगतात ते? खालीलपैकी कोणत्या कामाचा आपत्ती पश्चात कामामध्ये समावेश होत नाही? या गोष्टी सुद्धा तुमच्या कशामध्ये येणार आहे? आपण जेव्हा लेक्चर डिस्कस करू त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या येणार आहे. लोकजागृती हे तुमच्या याच्यामध्ये येत नाही. आपत्ती पश्चात कामामध्ये येत नाही. ही तुमची डिझास्टर मॅनेजमेंट सायकलवरचाच प्रश्न होता. आतापर्यंत आपण त्या सायकलवरती 2 प्रश्न बघितले. सायकलचा क्रम या अनुषंगाने त्यांनी जवळपास तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले एकाच क्वेश्चन पेपरवरती. ठीक आहे. खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्भवते? आता हे 5वीच्या लेवलचा प्रश्न आहे, तर याचं फार काही म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करायची गरज नसते. ठीक आहे. पण भूकंप कुठे झाला? जसं की आता तुमचा म्यानमारला भूकंप झाला होता. तिथं भारताचं ऑपरेशन ब्रह्मा म्हणून होतं. तर त्या अनुषंगाने त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता आल्या पाहिजे. पुढे काय होतं? भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारची आपत्तीचं उदाहरण होतं? परत मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारे तुमच्या आपत्ती असतात. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी त्या आपत्ती ज्या 2 प्रकारे आपण केल्या त्याचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. इथं तुमचे भोपाळ गॅस दुर्घटनामध्ये इथं त्याच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. गॅस लीक झाला म्हणजे काय? रासायनिक आपत्ती ती होती. ही बाब तुम्हाला समजून घ्यायची आहे. तिथे आता आपण जेव्हा लेक्चर डिस्कस करू कोणता गॅस लीक झाला त्याची तारीख काय होती? 2-3 डिसेंबर 1984 अशी त्याची तारीख होती आणि मिथाईल आयसोसायनेट नावाचा जो गॅस होता तो लीक झालेला होता. ठीक आहे. या बाबी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पुढे काय सांगतात ते? मुंबईमध्ये इमारतींच्या उंचीमुळे खालीलपैकी कोणत्या आपत्तीची संभाव्यता वाढू शकते? ठीक आहे. मुंबईच्या अँगलने त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर याचं काय? उंची जास्त आहे म्हणजे काय? जर आग वगैरे लागली तर तुम्ही बघितलं असेल की ते उड्या वगैरे मारतात. बरोबर? आग लागलेली असते. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की त्यांनी स्पेसिफिक गोष्टीसुद्धा म्हणजे मुंबईचा पेपर आहे बरोबर, तर मुंबईच्या अँगलने सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले. पुढचा प्रश्न काय? आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही? तर याचं उत्तर काय असणार आहे तुमचं? 135व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर असणार आहे आपत्ती टाळू शकत नाही. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही? तर आपत्ती टाळू शकत नाही हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे काय? SEZचा त्यांनी तुम्हाला फुल फॉर्म विचारला जो की तुमचा खूप सोपं असणार आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण त्याला म्हणतो. ही इथं तुम्हाला त्याची उत्तर तालिका इथं दिलेली आहे. पुढे आपल्याला 2017चे प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय विचारलं तुम्हाला? भुजला जो तुमचा डिझास्टर झाला होता, भूकंप झाला होता, त्याची तारीख त्यांनी पहिल्या विधानामध्ये तुम्हाला विचारली. ठीक आहे. 61व्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय विचारतात ते? प्रश्नाचं स्वरूप हे थोडं टफ आहे. त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही प्रश्न नीटने वाचला हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. त्यांनी काय विचारलं? तुम्हाला चुकीचं विधान विचारलं आणि त्याच्यामध्ये सांगतात 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातनं 8.1 रिश्टर स्केलचा सर्वात वाईट भूकंप अनुभवला आणि भुजपासून ईशान्येकडे 20 किलोमीटर जवळ भूकंप केंद्र होतं. तुम्ही हे रिश्टर पाठ करणं अपेक्षित होतं.
तारीख पाठ करणे अपेक्षित होतं, पण हे भुजपासून ईशान्येकडे किती किलोमीटरवर झाला हे आपला अभ्यासाचा भाग नसतो. आणि मी तुम्हाला सांगितलं जो तुमचा अप्रोचचा भाग असतो आपण तिथे पॉझिटिव्ह बायस ठेवत असतो. अशा विधानाला आपण बरोबर कन्सिडर करत असतो. पण इथे तुम्हाला हे रिश्टर आणि ही तारीख पाठ असणं अपेक्षित होतं. इथं तुमचा प्रजासत्ताक दिनी हा भूकंप झालेला होता आणि इथं रिश्टर सुद्धा पाठ असणं तुम्हाला अपेक्षित होतं. इथं एक गोंधळ या एक्झाममध्ये त्यांच्याकडून झालाय. हे रिश्टर ॲक्च्युली त्यांनी चुकीचं दिलंय, पण उत्तर तालिकेमध्ये त्यांनी उत्तर हे 4 क्रमांक दिलेले आहे. म्हणजे वरीलपैकी चुकीचं विधान जर उच्चारलं तर त्याच्यापैकी कोणतंही चुकीचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथं रिश्टर केल हे तुमचं चुकीचं आहे. हे तुम्हाला आपल्या नोट्समध्ये सुद्धा दिसून येईल. पुढे काय विचारलं त्यांनी, लातूरला भूकंप कधी झाला एक्झॅक्टली त्याची काय विचारली, त्याची तारीख तुम्हाला विचारलेली. ती तारीख आपण तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे. आपल्या नोट्समध्ये ते मेन्शन करून दिले. 30 सप्टेंबर 1993 हे त्याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा संबंध आवर्ताशी संबंधित नैसर्गिक आपत्तीशी नाही. याच्यामध्ये तुम्हाला सायक्लोन बघणे, तुम्हाला दुष्काळ बघणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. 63चं तुमचं उत्तर काय येणार आहे मग? तुमचं 4 हे तुमचं त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. एक सेकंड. पुढे काय, महाराष्ट्र सरकारने जिल्हा आपत्ती नियोजन केंद्राची स्थापना कधी केली? तर ठीक आहे, मला इथं तुम्हाला उत्तर सांगायचं नाही. बेसिकली मला तुम्हाला अप्रोच सांगायचा होता, प्रश्न कसे येतात ते सांगायचं होतं. इथं त्यांनी परत तुम्हाला तारीख विचारलेली आहे, बरोबर. पुढे काय विचारलं त्यांनी की ठीक आहे, इथं तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं महत्त्वाचं आहे की दुष्काळ प्रवण आणि त्याची डेफिनेशन कशी येते त्या अनुषंगाने. पुढे त्यांनी परत काय विचारलं, सर्वात जास्त विध्वंसक भूकंप त्यांनी विचारला आणि तुम्हाला जवळपास त्यांनी 1897ची तारीखसुद्धा दिली. म्हणजे काय, तुम्हाला फॅक्च्युअल डाटासुद्धा पाठ असणं अपेक्षित आहे. पुढे काय विचारतात ते, खालीलपैकी कोणता शासकीय विभाग दुष्काळ नियोजनाविषयी प्रमुख विभाग आहे? ठीक आहे, ह्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये डिस्कस करू. पुढे त्यांनी तुम्हाला परत आता तुमच्या ॲक्टवरती हा तिसरा प्रश्न असणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही गृह मंत्रालयाची प्रमुख संस्था आहे. म्हणजे काय, तुमचे NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे, तर हे ऑथॉरिटी आपण त्याला म्हणतो. तर हे गृह मंत्रालयाची प्रमुख संस्था आहे असं ते म्हणतं. पुढे काय म्हणतं, याचा अध्यक्ष गृहमंत्री असतो. हे विधान तुमचं चुकीचं आहे. याचा अध्यक्ष हा तुमचा कोण असतो? प्राईम मिनिस्टर असतो. गृहमंत्री सुद्धा तुमच्या एका ऑर्गनायझेशनचा काय अध्यक्ष आहे ते आपण तुमचं जेव्हा ॲक्ट वगैरे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट डिस्कस करू त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. इथं तुमचं दुसरं विधान हे चुकीचं असणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला डिटेल नॉलेज असणं सुद्धा अपेक्षित आहे. ॲक्टला सोडून सुद्धा जमणार नाही आणि त्यालाच नुसतं घेऊन पळत जर तुम्ही असाल तर मात्र गोंधळ होणार आहे. परत त्यांनी तुम्हाला इथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती प्रश्न विचारला आहे. राज्यसेवा मेन्सला थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न येतात. इथं त्यांनी तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या काही गोष्टी त्यांनी कलमासकट विचारलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा बघू, NDRFच्या ज्या बटालियन आहे त्याच्या क्रमांकावरती त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला. तुमच्या नोट्समध्ये आहे. इथं त्यांनी परत तुम्हाला तारीख विचारल्या, ठीक आहे, जोड्या लावायला. पुढे त्यांनी तुम्हाला हा प्रश्न सर्वात डिफिकल्ट आहे की किल्लारी भूकंप झाला आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोणते होते? म्हणजे जे तेव्हा डिझास्टर मॅनेजमेंटवरती पुस्तकं होते त्याच्यामध्ये सुद्धा हा फॅक्ट नव्हता. तर हे प्रश्न तुमचे खूप डिफिकल्ट स्वरूपाचे राहतात आणि याला डील कसं करायचं ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. शेवटी तुमचा प्रश्न हा फुकुशिमा भूकंप केव्हा झाला? म्हणजे काय, तुमचे जागतिक लेवलच्या ज्या डिझास्टर्स आहेत, आपत्ती आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाते. मला सांगायचं काय, तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक तुमचा केवळ ॲक्ट संदर्भात नाही. तिथं तुम्हाला सर्व आपत्ती या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट त्यासुद्धा तुम्हाला बघणे, फॅक्च्युअल काही गोष्टी पाठ करणे, संकल्पना तुमच्या त्या टॉपिकबद्दल क्लिअर असणं गरजेचं आहे. मला इथं काय सांगायचं आहे, आज 17 तारखेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आपल्या बॅचमध्ये हा तुमचा सेकंड लास्ट टॉपिक आहे. याच्यानंतर मुंबई महानगरपालिका अधिनियम आपण घेणार आहे. याच्या अगोदर 8 टॉपिक तुमचे कव्हर झाले. त्याच्यामध्ये कायदे कव्हर झाले तुमच्या आणि योजनासुद्धा आपण कव्हर केलेल्या आहे. तुम्ही निश्चितपणे आपल्या बॅचचा विचार करू शकता. बॅच कशी जॉईन करायची आहे, भरपूर जणांना कन्फ्युजन होतं. तर आपली बॅच ही टेलिग्रामवरती आपण प्रायव्हेट ग्रुपला घेतो. ती घेण्यासाठी तुम्हाला करंट 073 या ID वरती मेसेज करायचा आहे आणि बॅचवरती तुमचं 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला 50% डिस्काउंट असणार आहे. ठीक आहे, 50% ऑफ असणार आहे. आपल्या बॅचची मूळ फीज किती आहे? 5,000 रुपये. पण तुम्हाला 19 फेब्रुवारीपर्यंत ती फक्त 2,500 रुपयाला भेटणार आहे. ही बाब तुम्हाला नमूद करून ठेवायची. ह्या ID वरती मेसेज करायचा. आणि हे तर फक्त झालं मी तुम्हाला क्वेश्चन डिस्कस केले. पण जर तुम्हाला डेमो लेक्चर बघायचं असेल तर तुम्ही आपल्याच चॅनलवरती ट्री कन्झर्वेशन ॲक्टचं मी तुम्हाला एक 40 मिनिटाचं डेमो लेक्चर म्हणून टाकलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी जवळपास एक 70-80% तो ॲक्ट तुम्हाला डिस्कस केला आहे. तर तुम्ही तो ट्री कन्झर्वेशन ॲक्ट जो डेमो लेक्चर आहे ते बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा डिसिजन घेऊ शकता की आपल्याला क्लास लावायचे नाही लावायचे, त्या अनुषंगाने तुम्ही गोष्टी बघू शकता. पण मला सांगायचं काय, तुम्हाला संधी ही तुम्हाला एकच आहे.
एकदाच येत असते आणि त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला ती कर्ण अर्जुनाचं जे अंतिम युद्ध झालं होतं आणि त्याच्यातली जी कृष्णाची भूमिका होती ती गोष्ट तुम्हाला आठवत असेल, की कर्ण हा तुमचा रथातून खाली उतरला होता आणि अ, जेव्हा एखाद्याच्या हातामध्ये शस्त्र नसतं, तर युद्ध होत नसतं. हे युद्धनीतीच्या विरुद्ध असतं. तेव्हा अर्जुन बाण खाली ठेवतो त्याचा जो गांडीव धनुष्य असतो, पण त्याला तिथं गाईड कोण करतं? श्रीकृष्ण त्याला आठवून देतात, की ठीक आहे, तुझ्या लाईफमध्ये याच्या अगोदर जेव्हा प्रसंग आला, तो तेव्हा कर्णाने खूप विरुद्ध भूमिका तुझ्याबद्दल घेतली. तो अधर्माच्या साईडने लढतो ही बाब तुम्हाला समजली पाहिजे आणि त्यानंतर तो गांडीव धनुष्य उचलतो. त्याचं अंजलिका नावाचं अस्त्र असतं, ते बाहेर काढतो आणि कर्णाचा जे पण मस्तक तो धडा वेगळं करतो त्या बाबतीमध्ये. इथं तुम्हाला मला सांगायचं काय, की तुम्हाला मार्गदर्शक असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तो मार्गदर्शक कोणता निवडायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. इथे मी असं म्हणणार नाही, की मी तुमचा कृष्ण आहे किंवा सारथी आहे. पण निश्चितपणे तुम्हाला आम्ही गोष्टी खूप सोप्या करून देऊ शकतो. भरपूर वेळेस काय होतं ना, की तुम्ही गोंधळून जाता. अर्जुनासारखेच तुम्ही गोंधळून जाता, की आता नेमकं करायचं काय? तुम्ही तुमचे धनुष्य, तुमचा गांडीव हे खाली टाकतात. तुमचे जे अस्त्र-शस्त्र, तुमच्या ज्या शक्ती असतात त्या सगळ्या गळून पडतात. या गोष्टी होऊ नये म्हणून कृष्णाची भूमिका निभावणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे आणि निश्चितपणे भरपूर लोकं तुम्हाला मार्केटमध्ये ह्या गोष्टी सोप्या करून देऊ शकतात, ज्या तुम्हाला डिफिकल्ट वाटतात त्या. यामध्ये मात्र तुम्हाला तुमचा मार्गदर्शक हा खूप निवडून तुम्हाला प्रॉपर पारखून निवडायचा ही बाब तुम्ही लक्षात घ्या. काय होतं ना, आता तुम्ही YouTubeवरती सुद्धा बघाल, तुम्हाला बेअर ॲक्ट हे डायरेक्ट काय करतात ते बेअर ॲक्टची PDF घेतात. त्या पण जुन्या पाण्या PDF घेता मराठीमधल्या आणि त्याच्यावरती एक्सप्लेन करता. त्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्ही 100% घडणार आहात. तुम्हाला प्रश्नाचं स्वरूपसुद्धा मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तुमचं प्रश्नांचं स्वरूप हे कॉम्प्लेक्स लीगल लँग्वेजमध्ये नसणार आहे. ते तुम्हाला मीडियम तुमची भाषा ही सोपी असणार आहे, तेवढी लीगल कॉम्प्लेक्स असणार नाही. ही बाबसुद्धा तुम्हाला समजून घ्यायची आहे. तुमच्या नोट्ससुद्धा ह्या सोप्या लँग्वेजमध्ये पाहिजे. तुमच्याकडून MCQ प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे, वर्कबुक पाहिजे. तर तुम्हाला गोष्टी रिटेन होतात आणि या पद्धतीने आपण आपला कोर्स डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. इथे मी माझं प्रवचन संपवतो. जर मला काही कळवायचं असेल तर ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवेल. ठीक आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा आपला ID आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता.